डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉप इंजिनिअरिंग कॉलेज पुणे सिरीजमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आकुर्डीबद्दल. जर आपण ब्रांचेस जर इथं पाहिला तर त्यामध्ये CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक्स, AIDS, सिव्हिल, मेकॅनिकल ह्या ब्रांचेसचा समावेश येतो. आणि प्लेसमेंटबद्दल जर बोललं तर त्यामध्ये 53 LPA हायस्ट पॅकेज असणार आहे आणि 5 LPA ॲव्हरेज पॅकेज असणार आहे. आणि मेजर रिक्रुटर्सबद्दल जर बोललं तर त्यामध्ये ॲमेझॉन, हिताची, IBM, इंडियन नेव्ही, इन्फोटेक, इन्फोसिस, जॉइन डिअर अशा 168 कंपन्यांचा समावेश होतो. आणि प्लेसमेंट स्टॅटिस्टिकबद्दल जर बोललं तर जे इयर वाईज पर्सेंटेज आहे त्यामध्ये 2021 साली 71% प्लेसमेंट झाली होती, 2022 साली 76% प्लेसमेंट झाली होती, 2023 साली 76% झाली होती, 2024 साली 72% आणि 2025 साली 73% प्लेसमेंट झाली होती. आणि टोटल नंबर ऑफ कंपनीज जर व्हिजिटेड पाहिल्या तर 2021 साली 292 कंपनी होत्या, 2022 साली 283 कंपनी होत्या, 2023 साली 282, 2024 साली 335 आणि 2025 साली 328. आणि जर ॲव्हरेज सॅलरी जर पाहिले इयर वाईज तर त्यामध्ये 2021 साली 4.2, 2022 साली 4.8, 2023 साली 4.5, 2024 साली 5.4 आणि 2025 साली 6. म्हणजे जर आपण ॲव्हरेज पॅकेज पाहिलं तर ते 5 LPA येतं. सर आपण ओव्हरऑल प्लेसमेंट जर पाहिली तर चांगले रिक्रुटर्स आहे, चांगले पॅकेज कॉलेज प्रोव्हाइड करतं, सो हे कॉलेज भारी असणार आहे. आणि जर कॅम्पसबद्दल जर बोललं तर कॉलेज आकुर्डी येथील लोकेटेड आहे, सर्वात मोठा कॅम्पस आहे कॉलेजचा. आणि कॅम्पसमध्ये जर फॅसिलिटी पाहिल्या तर चांगले प्लेग्राऊंड्स आहे, कॅफेटेरिया आहे, लॅब्स आहे, लायब्ररी आहे, चांगल्या क्लासरूम आहे. सो ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर एकदम भारी असणार आहे. जर तुम्हाला या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 100% तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.